शिक्षण घेतलं संगीताप्रमाणे. आणि आज जे माझे साथीदार आहेत ते या ठिकाणी जोरदारी सर आहेत, त्या हार्मोनियमवरती साथ करतील. आणि तबल्यावरती श्री सुनील सर्जे सर आहेत, ते तबल्यावरती साथ करतील. आणि मी गायन सेवा सुरू करतो. सुरुवातीला रामकृष्ण हरी हा थोडा 2 मिनिटे भजन घेतो, त्यानंतर गुरुजयंती आपण सादर करतो.
सर्वांच्या आशीर्वादाने गायन सेवा होऊ शकतो. श्री प्रभाकर स्वामी महाराजांचा चरण वंदन करतो. सेवा होऊ करतो. राम कृष्ण
साठी असल्यामुळे गुरुच्या स्थानापूर्वी आहोत. त्यामुळे पहिल्यांदा गुरुविना नाही तुझा आला हा अभंग सादर करतो.
ती महत्त्वाची आहे की गुरुची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा आहे. आणि या ठिकाणी हिंदी भजन सादर करतो. जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. स्वाभाविक है, कोई शिशु जन्म लेता है वह सबसे ही मजे होता है और उसके रोने की आवाज सुनकर सभी लोग खुशी मनाते हैं. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. ऐसी कराई चला हम हंसे जग. अपने शरीर को चादर करते हुए कबीर कहते हैं चलिया चलिया झीले
कोई बात नहीं, सामान्य है, मैं पहले कहते हैं जब मोरी कान अपने शरीर को कभी भी सागर समझा जब मोरी कान होता है तो गुरु के घर में पढ़ाने के लिए जाते हैं। करते हैं जीवन है तो बहुत अमूल्य है, इसकी कदर करो।
थोडक्यात थोडंसं 2 मिनिटाच्या अभ्यासन वेगळं करतो आणि अभ्यास करतो. तुकाराम महाराजांचे वडील घरीची वारी करत होते आणि करत असताना 10 वर्ष झाली वारीला, परंतु संतान काहीच नव्हतं. त्यानंतर त्यांची पदवी करण्याची झाली जे 12 वर्ष आहे येऊ का तुमच्या बरोबर ते मला अजिबात यायचे. पण बायकांना एक सवय असते की देवाजवळ गेल्याने काहीतरी मागायची सवय असते, त्यामुळे त्यांनी ते अजिबात यायचे. ती म्हणजे मी अजिबात मागणार अजिबात पांडुरंगाला काही मागायचं कसं असेल तर यायचं, तर अजिबात नाही तुम्ही म्हणतात असं मी अजिबात पांडुरंगाला काहीही मागणार नाही. पण बायका ऐकतात, पण जे करायचं तेच करतात. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. ती त्यांच्याबरोबर आली आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आता तुफान गर्दी होती. त्या गर्दीमध्ये एकदम ती चुकली आणि त्यांची दोघांची चुकामूक झाली आणि एकदम तिने पटकन मंदिराचा ज्या ठिकाणी दरबार होता ती पटकन मंदिरात आली आणि आल्यानंतर विठ्ठलासमोर उभारली. विठ्ठलासमोर उभारल्यावर तिने ठरवलं आता काहीतरी मागायचं नाही आहे पण आपल्या पतीची आज्ञा आहे, पण तिने काहीच मागायला नाही असं ठरवलं. मग विठ्ठलाने तिला पाहिल्यानंतर एकदम खाली मागायचं विठ्ठलाने. तुम्ही विचार बाबा अशा खाली का मागायला तुम्ही? अगं म्हणजे बरोबर आहे, तो डिपॉझिट केलेलं आणि एवढी वर्ष त्यांनी तो माझी सेवा करतो मला काहीच मागितलं मागितलं हो. प्रत्येक वक्त माझ्याकडे येतात, मला काही ना काहीतरी मागत असतात नेहमी आणि मला काहीच मागितलं. मग आता कसं आहे आपण त्याची देणेकरी आहोत ना, मग देणेकरी असं आपली मला काहीच
आणि ती तिची पत्नी आहे समोर, मग तिच्यासमोर मला काहीच पण घालून नाही मला नंतर, कारण तो डिपॉझिटर आहे आणि त्याने आतापर्यंत कधी हे पैसे काढलेच नाही, कारण तो पैसे परत गेला. त्यामुळे मला आता माझ्यावर सगळं ओझ आहे त्याचं, म्हणजे ओझं कोणत्याही उपाय करतं हे करू. त्यामुळे मला त्याच्यासमोर खालीच पण घालवलं नाही. कारण त्यांनी सहज तिच्याकडे पाहिलं, त्यांनी काकू तरी नजरेनं बघत होती विठ्ठलाकडे. तिच्या मला लोकांचं बोलायचं का नको, बोलायचं का नको, पण त्यांनी त्याला विचारणा करताना की बोलून टाकले. विठ्ठलाला विचारलं, बोल काय हवं तुला? मी म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही तुमची वारी करतो, तुझी सेवा करतो, कुठं सरकार नाही. ठीक आहे घरी जा, तुझ्या मनासारखं होईल, जा घरी जा. ठीक आहे. आणि ती बाहेर टाकली. अजून दाराचा बाहेर जाईपर्यंत सगळ्यांचे तुकारामांचे एवढे भेटले. ते म्हणाले शेवटी तू करायचं केलंस. नाही नाही अजिबात मी काय बोलतो. असं 10 जणांनी ओळखून केलं तिला. विठ्ठलाचं उभा केला. बोल म्हणा विठ्ठलास मग काय होईल? नाही नाही काहीच नाही. विठ्ठलाला सांगितलं आता तू तिला बोलायचं तर बोलास ना, तू तिने मागितलं तू दिलेस तिला, दिलास ना. ठीक आहे. त्यामुळे काय बायका कधी ऐकत नसतात आणि तू द्यायचं ते दिलेलं आहे. त्यानंतर असं दे मी कायम सोयी तुझं नाव घेईन असं म्हणून तुम्हाला दे. कुठता बसता खाता पिता इथे श्वासा गणित तुझं नाव घेतलं पाहिजे असं मला ते करते. ठीक आहे हरकत नाही म्हणजे. आणि त्यानंतर ते घरी आले. काही दिवसानंतर त्यांना पुत्र संतती झाली आणि ते जे जन्मले ते प्रत्यक्ष तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी जो अभंग आहे, बोलावं विठ्ठल पहावं विठ्ठल करावं विठ्ठल जीव भावे, हा अभंग सादर करतो.
सद्गुरू प्रभाकर महाराजांच्या मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या या भजन सोहळ्यामध्ये आज आम्ही भक्ती संगीत सुद्धा सद्गुरूंच्या चरणी सादर करत आहोत. जेव्हा एखादा भक्त परमेश्वराच्या सेवेमध्ये नामामध्ये तल्लीन होऊन जातो तेव्हा सगळा आसमंत त्याला साथ देतो. चराचरामध्ये विषतत्व जे भरून उरलेलं आहे ते भक्ताच्या नामस्मरणामध्ये परमेश्वराला साथ देण्यामध्ये सर्व सद्भक्तांना प्रतीत होत असतं. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक मनुष्य जीवाचं हे कर्तव्य आहे की त्यांना परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करावं. सुकृताची जोडी मोहनी विठ्ठली आवडी या संतकृतीप्रमाणे जर सुकृत आपल्या गाठीशी असली तरच परमेश्वराचं नामस्मरण मुखी येतं आणि त्याच्या नामस्मरणामध्ये आवड निर्माण होते. आवडीने खावे हरी नामाची तुझी चिंता त्याची सर्व आहे. संत श्रेष्ठांचं जीवन जर आपण पाहिलं तर केवळ परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय त्याच्या भक्तीशिवाय दुसरा विचारच त्यांनी केला नाही असं आपल्याला दिसून येतं. आधी गेले आणि मग सांगितले अनुभवे जे आले अंगा ते या जगात येते. अनुभवाविणं ज्ञान मिळेना सद्गुरू बोधायचे करावया सत्संग आणि म्हणून सत्संग त्यामध्ये महत्वाचा असतो. सत्संगाविणं ज्ञान मिळेना सद्गुरू बोधायचे करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. आणि अशी जी प्रत्येक जशी नवविधा भक्ती आपण म्हणतो तशी एक एक पायरी सतत केल्यानंतर मग सद्भक्ताला अर्थात सद्गुरू बोधेशिवाय ते अशक्यच आहे. सत्संगाविणं ज्ञान मिळेना सद्गुरू बोधायचे करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलांची. सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची. वागायचे निश्चय करण्या प्रेम हवे आधी. प्रेम कळाया गड्या पाहिजे मूळचीच बुद्धी. बुद्धी मिळाया गळ्या पाहिजे करुणी पूर्वीची. तुकड्या दास म्हणण्याची सांगड कोटी जन्माची. तरी सद्गुरू कृपा घडलेली अंतर्ज्ञानाची. सद्गुरू काय करतात तर स्वतःच भक्त जेव्हा नामस्मरणामध्ये लीन होऊन जातो तेव्हा योगक्षेम महात्म्य त्याचा त्या अवस्थेमधला जो योग आहे भक्ती साधनं. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी भक्ती करतो आहोत पण ती परमेश्वराची जी इच्छा असते तरच ती आपल्याला भक्ती घडते. तेव्हा जी पूर्णपणे त्या परमेश्वरावरती अवलंबून जातो. जसं लहान मूल आईचा विचार करतो जेव्हा त्याला भूक लागते त्यावेळेस ते रडायला लागतो. आता रडते म्हटल्यानंतर ती आई गळा उचलून घेणार नाहीतर एखादं खेळणं समोर टाकते आणि ते खेळत बसतो. आता हे खेळणं सोडून जेव्हा ते रडायला लागेल त्याच वेळेस आई उचलून त्याला खेळणार आहे. तसा परमेश्वरानं हा निर्माण केलेला जो खेळ आहे आपल्या समोरचा तो निरर्थक आहे आणि यातून मला परमेश्वराला साधायचं आहे ही जी एक खूण असते ती सद्गुरूच दाखवून देतात. अर्थात अनेक जन्माची पुण्याई त्या पाठीमागे असावी लागते.
तेव्हा सद्गुरूची कृपा होते, तेव्हाच माणसं त्यांच्या चरणी येतात. तर अशा या सद्गुरूच्या दरबारामध्ये आम्हाला ही सेवेची संधी मिळालेली आहे आणि आमचे साथीदारही अतिशय उत्तम आहेत. आपल्या मनात असूनही आजचा लवकर येण्याचा आमचा उद्देश होता, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात काही नसतं. आपण करता म्हणतो, मी करता म्हणती त्याने तू दुःखी होती, राम करता म्हणता रावती, यश कीर्ती आणि प्रताप. आयुष्यामध्ये काय करायचं असतं? संतांनी पहा, सगळ्या संतांचं जे सांगणं आहे ते माणसाचं जे मन आहे ते त्यांनी चांगलं पूर्ण म्हणजे प्रत्येक संत हे अर्थात त्या परमेश्वराच्या पदाला जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्या पदावरती असून त्या आपल्याला बोध करत आहेत. दासबोधामध्ये समर्थ रामदास हे सांगतात आपल्याला, मी करता म्हणते त्याने तू दुःखी होती. आपण करता आहे असं वाटतं आपल्याला, पण अक्कलकोटहून सोलापूरपर्यंत यायचं म्हटल्यानंतर किती प्रत्येक क्षणाला परमेश्वराची जर म्हणजे इच्छा असेल तरच त्या गोष्टी घडतात असं म्हणता येईल आपल्याला. अनेक अडचणी येतात, आपण वेळ दिलेली असते, पण आम्ही असं म्हणतो की अक्कलकोटला तेच लोक येतात ज्यांना स्वामी बोलवतात. तसाच हा भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपण पाऊल टाकायला लागतो तेव्हा एक आपण पाऊल टाकल्यानंतर परमेश्वर 10 पावलं टाकतो. मी एसटी मध्ये होतो आणि 4 वाजता मी भजन सुरू केलं, जय जय रामकृष्ण हरी म्हटलं, इथूनच मग लागली फोन आला म्हणजे मी सुरुवात करतो. ही परमेश्वराची इच्छा असते, फक्त आपण त्याच्याकडे जाण्याची ओढ असली पाहिजे. अर्थात ती ओढ सुद्धा सद्गुरूंच्या कृपेनं आणि त्यांच्या कृपा स्पर्शानं किंवा त्यांच्या ठाकेनं, जसं गुरुनपासून तुझ्या पाठीशी आहे आमचे स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक या म्हणजे अतिउच्च कोटीला पोहोचलेले प्रत्यक्ष देवस्वरूपच, देव आणि सद्गुरू हे काही वेगळे नाहीतच. आपल्या इथे सुद्धा ठाकर महाराजांची सेवा करणारी ही सगळी मंडळी आहेत. अतिशय अंतःकरणापासून हा सेवेचा रोज हा चालूच आहे. सद्गुरु तत्व हे असंच आहे. आणि दत्त महाराज तर हे सगळे मोठं तत्व आहे आणि त्या तत्वाचेच हे सर्व अनुकरण करणारे सद्गुरु. स्मरणाक्षणी त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे दत्त विभूतींचं स्मृतुगामी असं म्हणतो आपण त्यांना. स्मरण केल्या क्षणीच ते प्रत्यक्ष तत्वरूपानं, तर अर्थात भक्ताची जशी जशी त्याची योग्यता असेल त्याप्रमाणे त्याला ते ईश्वर तत्व घटित व्हायला लागतं आणि मग अंतरंगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण सद्गुरूंच्या कृपेने स्थित व्हायला लागतं आणि ते वाढायला लागतं. मग आनंदाची दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. परमेश्वर हा आनंद स्वरूप आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला प्रत्येकाला यायला लागते आणि ती प्रचिती आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून घ्यायची आहे. केशवा माधवा गोपाळा घनश्याम राम. केशवा माधवा गोपाळा घनश्याम मधुसूदना जय 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 श्री राम.
परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये सद्भक्ताने घालवावा आणि स्वतःचा जो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो भक्तीच्या साहाय्याने प्राप्त करून घ्यावा. नाहीतर सर्व इतर ज्या गोष्टी आहेत त्या केवळ उपाधीच आहेत. तेथे ही उपाधी न मागो सर्वथा बापाजीना नाथा सांभाळ. उपाधी म्हणलं प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी परमेश्वराच्या पर्यंत जात असताना सद्भक्ताला काय करावं आणि काय नको अशी अवस्था व्हायला लागते दृष्टीवर मनाची. मग अशा ठिकाणी सद्गुरूंचा बोध उपयोगी पडतो. प्रत्येक क्षण जेव्हा नामस्मरणामध्ये व्यतीत व्हायला लागतो आणि गुरुनी हे सांगतात सातत्याने जेव्हा नामस्मरण आपण करायला लागू तेव्हा त्यातून जो परमेश्वराच्या कृपेचा परम स्पर्श ज्याला परिस्पर्श असं म्हणतो. लोक परिसाची नसाही उपमा सद्गुरु महिमा आगाधी ज्ञानदेव म्हणे तरडो तरडो आता उचललो गुरु कृपे. राजाची कांता काळजीच्या मागे मनाची या जोगे स्थिती आहे. मनामध्ये जे यायला लागतं ते सद्गुरु त्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आणून पोहोचवतात. म्हणून दुसरा विचारच नको. जो काही विचार असणार आहे तो त्या परमेश्वराच्या प्रत्येक सेवेमध्ये क्षण जावा आणि मग कोणत्याच प्रकारचं मागणं राहत नाही. मागणं म्हणजे की प्रपंच आला. जिथं मागणं नाही आहे तिथं परमार्थ म्हणून त्याला परमार्थ म्हणतो आपण. परमार्थामध्ये जर मागणं असेल तर तो प्रपंचच होणार आहे. म्हणून संतांनी दुसरं काहीही मागितलंच नाही. आणि जर द्यायचं असेल तर
हेचे दान देगा देवा तुझ्या विसर नका. परमेश्वराचा विसर होणं हीच अवनती किंवा अधोगती आहे. त्याच्या नामस्मरणामध्ये जेवढं जेवढं रंगून जाऊ तेव्हा नामस्मरणामधला जो नाद ब्रह्माचा परमेश्वराच्या स्पर्शाचा लोह कलिसाची नस आहे उपमा. लोह आणि कलिस आपण म्हणतो ना सद्गुरू, ही सुद्धा उपमा तिथं अपुरी पडते. कारण कलिस काय करतं, लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं, पण कलिसाचं पण देत नाहीये. सद्गुरू इथं काय करतात, स्वतःचं सर्वस्व भक्ताला देत टाकतात. त्रैलोक्य झुंजोनी ऐसा एक जावे, आपुली पदवी देई दासा. स्वतःची पदवी दासाला देऊन टाकतात. सद्गुरूंचा हा एक विशेष गुण आहे. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे दुसरं तिसरं आता काही नकोच आहे, केवळ तुमच्या सेवेमध्येच मी राहिले पाहिजे. आणि अशा आपल्याला समर्थांच्या म्हणजे प्रत्येक संतांच्या या सद्गुरूला बघायला पोहोचलेल्या या प्रत्येक परमेश्वर स्वरूपाच्या देव आणि सद्गुरू हे वेगळे नाही. माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेमभाव आपणची एक होय गुरु. नामदेव महाराजांची मला सर्वांना माहिती आहे, नामदेवांचा अधिकारच एवढा मोठा होता की प्रत्यक्ष विठ्ठल नामदेवाकडून जेवत होते. आता लौकिक दृष्टीने पाहायचं म्हणलं तर ज्याच्याजवळ शंका आहे त्याला हे काही दिसणार नाही. सद्भक्ताला सगळीकडे परमेश्वरच दिसतो, घरला घनदाट हरी दिसते. ज्याच्याजवळ भक्ती नाही आहे त्याने या प्रांतामध्ये येणं अशक्यच आहे. सगळीकडे सद्भक्ताला काय, सगळीकडे परमेश्वर स्वरूपच दिसणार आहे, त्याला वेगळं स्वरूप दिसणारच नाही. अर्थात सद्गुरूंची कृपा तेवढी झाल्यानंतर, तेवढी कृपा होण्यासाठी म्हणून मग प्रत्यक्ष परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये गेला पाहिजे. हरी भजना विण काळ घालवून नकोरे. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे हे ह्या अभंगामध्ये आपल्याला दिसून येईल. या अभंगामध्ये निरूपण आपल्याला दिसून येतं. हरी भजना विण काळ घालवून नकोरे हे पद आपण हरि भजना
अर्चनं वन्दनं स्वप्नं दास्यम् आत्मनिवेदनं नवविधा भक्तीचा हा पद या संत श्रेष्ठांनी सामान्य जीवांना घालून दिला. श्रवण भक्ती परमेश्वराचे गाण श्रवण करणे ही पहिल्या नंबरची भक्ती आहे. श्रवण कीर्तन दुसरी कीर्तन.
मानुष्य योगी. मनुष्य जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय. आहार निद्रा भय मैथुनच हे इतर सर्व योनीमध्ये आहेत. मग जन्मोनी केलेस काय प्राणी. इतर प्राण्यांप्रमाणे जर माणसाचंही जर जीवन असेल तर परमेश्वराने माणसाला वाचा दिली, बुद्धी दिली, ती इतर सर्व प्राण्यांच्या पेक्षाही श्रेष्ठतम आहे. आणि या बुद्धीनं केवळ परमेश्वराला जाणून घेणं हेच महत्वाचं आहे. मना जे घडी राघवीन वेन केली, ज्यांनी आपुलकी तुवा हानी केली. सगळ्या संतांचं हे सांगणं आहे. समर्थाने तरी मनाचे श्लोक लिहिले, चंचलही मनात कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला की अर्जुना तू युद्ध कर, तू योगी हो, तू भक्त हो. हे सगळं ऐकून अर्जुन म्हणतोय किंवा तू सगळं संन्यासी हो म्हणतोस, योगी हो म्हणतोस, युद्धही कर म्हणतोस, मग मी नेमकं करू तरी काय. आता पहा अर्जुनाचे निमित्ते अर्जुनही आहो प्रत्यक्ष भगवंताशी बोलतोय म्हटल्यानंतर किंवा प्रत्यक्ष भगवंताबरोबर आहे म्हटल्यानंतर ते सामान्य नव्हता. पण तुम्हा आम्हाला सामान्य जनांना अर्थात जे परमेश्वराला जाणत नाहीत असे, परमेश्वराला जाणणारे आणि परमेश्वराची भक्ती करणारे ते सामान्य नसतातच. पण पुष्कळ पुन्हा पुन्हा परत परत माघाऱ्या प्राण्या फिरत होते खाशी. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला हाताला धरूनच हे सद्गुरू घेऊन जात असतात. आपल्याला वाटतं आपण जातोय किंवा आपण करतो. वृथा देहाभिमान, देहाचा अभिमान, म्हणजे देह हा माझा आहे हाही एक अभिमानच वेगळा आहे. हे सगळेच अभिमान जेव्हा संपतात तेव्हा खरं सद्गुरू तत्व आपल्याला दिसायला लागतं. मग हा अभिमान जाण्यासाठी म्हणून सद्गुरूंची भक्ती करत असताना श्रवण करणे, परमेश्वर कसा आहे, तो कुठे असतो, तो काय करतो, मग तो भक्ताचं सहकार्य कसे करतो किंवा भक्ताला कसं स्वतःच्या जवळ घेऊन जातो, ह्या सगळ्या गोष्टी त्याची विलास श्रवण करणे. मग अर्जुनाला त्याने कसं सहकार्य केलेलं आहे. अर्जुनाला कसं वाटत होतं कृष्ण आपल्या बरोबरचा आहे, म्हणजे आपल्या बरोबर हिंडतो फिरतो, आपल्या बरोबर राहतो. पण कृष्ण आपला सखा आहे, आपल्या बरोबरच आहे म्हणल्यानंतर काय, बरोबरचे म्हणल्यानंतर सगळे सारखे वाटायला लागतात. आणि तसं म्हणून मग दोघांचं बोलणं बिनं पण कृष्णामध्ये हे वेगळे पण आहे हे अर्जुनाला केव्हा समजायला लागलं की बाबा तो काहीतरी वेगळं. मग हे सगळं सांगत असताना तो म्हणत होता की सामान्य भक्तांचे जे स्वरूप म्हणजे जी अवस्था आहे ती अर्जुन प्रसिद्ध करतोय, सांगतोय तुम्हाला एक गोष्टी कर म्हणतोय, पण मी काय करू आता, कोणत्या गोष्टी करू किंवा काय, मला काही सुचतच नाही आहे. समोर हे सगळे माझेच माणसं आहेत आणि ह्यांना मारायचं कसं शक्य आहे. पण हा तुझा धर्म आहे हे कृष्ण त्याला समजावून सांगतोय. आणि हे सगळं समजून झाल्यानंतर सुद्धा अर्जुनाला काही समजत नाही. तेव्हा भगवंताने त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. सगळीकडे मी कसं आहे हे दाखवल्यानंतर तरीही अर्जुनाला काही समजत नाही. शेवटी भगवंत त्याला आलिंगन देतात, एक धरीचे देवजी घातले. आणि मग जेव्हा हा स्पर्श झाला, सद्गुरूंचा स्पर्श जेव्हा सामान्य जीवाला होतो तेव्हा तो संपूर्ण स्वतःचा अभिमान निघून जातो. आणि मग आता तू म्हणशील तेच मी करणार, तो मोहा वृत्तीत लागला. आता माझा मोहही गेला आणि माझी स्मृती सर्व तुला अर्पण करू. भक्त तोच परमेश्वराला आवडतो. सगळे तर भक्त हवसे नवसे आणि गवसे आपण म्हणतो, सगळ्या प्रकारचे भक्त परमेश्वर समोर येतातच. अर्थात तेही काही कृतीचे आहेत असं म्हणायचं नाही आपल्याला. पण भक्ती करत असताना काहीही नको आहे आणि तूच पाहिजेस अशी जेव्हा अवस्था निर्माण होईल तेव्हा जर परमेश्वर आपल्याला त्याच्या जवळ किंवा काहीतरी देतो किंवा कृपा देतो आणि किंवा त्याहीपेक्षा करून तो आणि भक्त वेगळा राहतच नाही. आणि मग ही अवस्था प्राप्त व्हावी. संतांना पहा, संतांची वृत्तीच अशी आहे की म्हणजे चंदनाचे अंग पायही चंदन, परिसा नाही भिन्न कोणी अंग, दीपा नाही पाठी तोही अंधकार. किती सुंदर वर्णन केले महासंत त्याचे तुकोबाराय करताय.
सज्जन कसे असतात ह्याचं उदाहरण देत असताना चंदनाचे हात पायही चंदन. चंदन कसं आहे, हात आणि पाय सगळे चंदनच आहे, म्हणजे मनुष्याचं रूप त्याच्यावरती केलेलं आहे. चंदन कसा म्हणजे आंतरबाह्य चंदन हा सुगंधित असणार आहे. मग दीप कसा आहे, त्याला पाठी आणि पोटी अंधकारच नाहीये. किती सुंदर उदाहरण देत आहेत पहा. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेचा एक भाग थोडासा वेगळा असं हे नाही आहे, सगळी साखर गोडच असते. तुका म्हणे तैसा सज्जनाचे अंगी पाहता अवगुण दिसेच ना. आणि सज्जन म्हणजेच परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे जिकडं तिकडं आपण पाहतो, म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये जातो आणि स्नान करतो. स्नान केल्यानंतर स्नान केलं काय होणार आहे, चर्म प्रक्षालनाद्वारे तीर्थी जाऊन तुला काय केले बघा. संत म्हणजे तीर्थाला जाऊ नका असा त्यांचा उद्देश नाही आहे. तीर्थी जाऊन तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं आहे. तीर्थी जाऊन तुला काय केले, चर्म प्रक्षालनाद्वारे वरती चर्म प्रक्षालन करून टाकलं. अंतरंगामध्ये तुझे दोष कुठे गेले, अंतरंगाचे दोष जर जायचे असतील तर अंतर्यामी परमेश्वर अंतरंगामध्ये तोच आहे आणि बाहेरही. मग तुका म्हणे देह धरला विठ्ठले काम क्रोधे केले खरं रीते. आणि हळूहळू हे काम क्रोध निघून जाणार आहे. तर ते काम क्रोध केल्यानंतर मग परमेश्वराचे स्वरूप दिसणार आहे. आपण केलं प्रयोग करून पुरुष हा अर्धन विचार करू कृष्णाला विचारतो एवढं जर सगळं तुझं स्वरूप चांगलं असेल, आता केलं प्रयुक्तेनं प्रापंचरिती पुरुष. मग कोणत्या अशा कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे या माणसांना ती पाप करावं असं वाटतं. कृष्ण म्हणतायत काम एष क्रोध एष रजोगुण समत्वा महाशन महापात्मा विद्येनं मिळे वैरी. हे काम आणि क्रोधच आपले वैरी आहेत खरे तर. मग काम क्रोध ज्यांचे निघून गेले तो परमेश्वराजवळ जाऊ शकतो किंवा तो परमेश्वराच्या किंवा सद्गुरु बोधासाठी तो तयार होऊ शकतो. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला पुन्हा सांगतात लागून या पाया विंजित तुम्हाला कर टाळी बोला मुख्य नाम. हा अभंग आपला समजदार करतो.
वेळ कसा जातो हे लक्षातही येत नाही. अंतरंगामध्ये जेव्हा आपण ते स्थिर होते तेव्हा सर्वत्र परमेश्वराचं स्वरूप दिसायला लागतं आणि मग तो जे बोले ते श्रवण, तो करेल ती पूजा, तो कल्पू तो जगू माझा, असे त्याची कधी प्रजा समाधी अशा अवस्था प्राप्त होते. आता भक्त आणि ते वेगळा राहत नाही, ते दोघेही आता एकच होऊन गेले. मग आता त्यांना काही जरी केलं म्हणजे आईचा आणि मुलाचं नातं निर्माण होतं. मग बाळाचं बोबडा बोली, बापडा विसुका पावली, ते चौज करुणी मावली रिझेचे. तो काय बोलतोय काय नाही त्याला उचलून घेणे होतं ताईचा होता. मग कसा परमेश्वर या भक्ताला, आणि भक्ताने जे वेगळा राहतच नाही हे नामदेवांच्या आणि संतांच्या, पण नामदेवांचं आणि विठ्ठलाचं नातं म्हणजे नामदेवाचा भाव कसा आहे पहा. माझे वडील नैवेद्य घेऊन येत आहेत, त्या लहान बाळ आहे ते त्याला काही समजतही नाहीये. वडील रोज नैवेद्य घेऊन जातात. नैवेद्य घेऊन जातात म्हणजे आता आपल्याला ते लक्षात येते किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असतो हे आपल्याला माहिती आहे. अर्थात भक्ती तर भक्ती असेल तर त्या गोष्टी असतात. नामदेवांची भक्ती कशी आहे पहा, म्हणजे संस्कार आपण जे मुलांवरती म्हणतो ना तो हाच प्रकार आहे. वडील रोज देवात नैवेद्य घेऊन जातात, एवढं त्याला माहिती आहे. खेळण्यामध्ये असलेले हे बाळ 6-7 वर्षाचं, मग वडील म्हटल्यानंतर आज नैवेद्य घेऊन जायला सांगितलं आणि याने नैवेद्य घेऊन तेवढा आता ते जेवत नाही हे त्याला कुठं माहिती घेऊन असतं. नैवेद्य दाखवायचा असतो, पाणी फिरवायचं असतं. आपण म्हणतो आपण किंवा या दक्षिण प्रदेशचा हात यायचं नाहीये. आता मग माझा म्हणून आपण असा हात करतो म्हणजे हात माझ्याकडं आणखी हात तुझ्याकडं असंही विनोदाला आपण म्हणतो. परमेश्वर खात नाही असं नाही आहे. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम चलते रहो, नाम चलते रहो, पालकी वासना से डरते रहो. गाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. लोग कहते हैं भगवान खाते नाही, देव काय खातो का? सामान्य लोकांचं म्हणजे काय हे सगळं हे ना लोकांना काहीतरी समजत नाही काय नाही असं. आता नास्तिक आणि नास्तिक हे दोन्ही असतातच, आपल्याला सगळ्यांचा सामना करावाच लागतो. खरा फक्त तिकडे लक्षही देत नाही, तो आपल्या भक्तीमध्ये रंगून गेलेला असतो. आणि मग जे काही घडेल ते परमेश्वराची इच्छाच असते. पण लोक कहते हैं भगवान खाते नहीं, पण बिजली की तरह हम खिलाते नहीं. शाखा प्रेमी विदुर सम जमाते चलो. आपण कुठं सर्वेसाठी वाट पाहतो भगवंताची. बाबा म्हणे आम्हाला उशीर झालेला आहे, लवकर नोकरीला जायचंय, देव निंदर सोड म्हटल्यासारखं देवचे ठरवून आपणच कम टाकतो. तर देव येतो का त्याची वाट पाहणं आहे आपल्याकडे काही. शबरी किती वाट पाहते पहा रामाची, एवढे वर्षाची वाट पाहते आहे. लोग कहते हैं भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं, लेकिन द्रौपदी की तरह धूम जमाते चलो. द्रौपदी संघ बोलून पहा, लक्ष्मी संघ बोलून पहा, तर परमेश्वराला प्रेमच पाहिजे ना. काही अक्षर प्रेम के पढ़े तो पंडित हो गए, पोथी पढ़ करत नाही. पंडित व्हायला पोथी वाचणं चुकीचं नाही आहे, पण पोथी वाचून प्रेमाविना भजन प्रेम जर अंतःकरणात नसेल तर भजन कसं घडणार आहे. नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचून काय. नाक नसेल तर मोती कसा. किती सुंदर उदाहरण देतात पहा संत. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आता नष्ट मोहा सगळे म्हणजे संशय जे म्हणतो ना आपण, संशयातला विनश्यती हे परमार्थामधलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. संशय आला की आपली भक्ती कमी आहे असं समजायला काही हरकत नाही. तिथं संशयच येत नाही आहे, तिथं परमेश्वरच असतो. मग तुम्ही काही म्हणून तो बोले तेच स्तवन, तो जे बोलेल ना तेच स्तवन, तो करेल ती पूजा. आणि तो तो काय करेल ती पूजा. म्हणून तुम्ही पाणी घेऊन कुठेही होता अहो ते परमेश्वर आहे का नाही असं कसं म्हणता येईल. अणुरेणूमध्ये जर तो अणुरेणामध्ये जर अणुरेणूमध्ये परमेश्वराचं स्वरूपच आहे. आता आपण विज्ञानाच्याही साहाय्याने पाहतो अणुरेणूमध्ये काहीतरी शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजेच परमेश्वर आहे ना. शैव म्हणजे शक्ती, आम्ही परमभक्ती आपली म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. राजहंसाची चालणे भूतळी झाली शहाणे आणि ती काय कोणी चालायची ना. राजहंस त्याच्या आयटीमध्ये चालत असते म्हणून दुसऱ्याने चालायचं नाही का. चालणं तर प्रत्येक जीवाचंही कर्तव्यच आहे, चालतच राहणार आहे.
मग बालक बोबडा बोलली, मग ते कसाही बोलत असेल तरी तो माय त्याचं आहे ना समोरती आहे ते जोज दोन्ही माऊली रेषेचे बालक बापाची ताटी दिले. एक उदाहरण एवढे सुंदर देतात ना, ज्ञानेश्वरी म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर वाचली तर ज्ञान होई अज्ञान असती आईचा वर या ठिकाणी वाचिले जोर बोली ज्ञानेश्वरी आणि जणी त्याची लोटांगणी. म्हणजे एवढी एकतरी बोली अनुभव आहे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान एकतरी बोली अनुभवावी. अनुभव घेऊन पहा. राजहंसाचे चालणे दुर्गळी चालिया सहाणे आणि ती काही कोणी चालायची ना. काय सुंदर सांगतात. म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे हे सांगायचंय. तुका म्हणे येथे सर्वांचे अधिकार आहे. सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांनी आनंदाने नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. नामस्मरण आनंदाने घ्या. प्रत्येक क्षणाक्षणामध्ये नामस्मरण घ्या. हे संत श्रेष्ठ सांगतायत. राजहंसाचे चालणे दुर्गळी चालिया सहाणे आणि ते काही कोणी चालायची. बालक बापाची ताटी दिली. त्रिगोणी बापा तेच जेवू लागले. मग आता हे लहान मुलं गडाच्या जागा जाऊन बसतंय आणि खातंय हे सामान्य दृष्टी आहे आपल्या समोर दिसतंय. तर ज्ञानेश्वरांना काय सांगायचं का बालक बापाची ताटी दिली. त्रिगोणी आता पहा लहान मुलं जाते गडाच्या ताटामध्ये बसते स्वतः जेवते हे सामान्य दृष्टी आपण पाहतो. पण हे मुलं काय करते त्रिगोणी बापा तेच जेवू लागले. आता वडिलांना जेवायला काढायचे हो. वडिलांना कसं जेवायला काढणार. आता वडिलांचा वडील कोणचं आहे हे बालक छोटं आहे. मग ते घाट घेते त्रिगोणी बापा तेच जेवू लागले. म्हणजे जसं नामदेव विठ्ठलाला तू ये आणि जेवायला येईस असं म्हणताय. मग बाबा मग आता वडिलांना जेवायला घालायचं म्हणतात. मग तो काय करतोय तो संतोषाने मुखाची ओढली. किती सुंदर उदाहरण कसं आहे पहा. तिथे दृष्टांत किती सुंदर हे बाळ लहान आहे त्याचा हात सुद्धा तुम्ही बसणार नाही हे वडिलांना माहितीये. मग तो काय करतो अरे अरे मला बाळाला मला जेवायला घालायचंय ना. मग तोच संतोषाने वेगळे मुखाची ओढ देतो. खाली स्वतःने जाऊन करतोय आणि त्याचा घास स्वतः देतो. तसं तुम्ही श्रोत्यांनी मला समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराज सांगताय. ज्ञानेश्वरी मी सांगतोय की त्याच्या कृपेने सांगतोय. तुम्ही तसं श्रोते द्यावे आव्हान की एवढं लहान झाल्यानंतर मग श्रोते ऐकणार. मग त्यांचं मोठे पण व्हावे नाही किंवा आम्हाला काहीतरी ऐकायचे बरं का त्या अवस्थेला यायचे. संत पहा आपल्या स्वतःच्या अंतरंगात असलेला जो मीपणा किंवा काही संतांसमोर राहणार नाही सगळं विसरून जाऊन आपण त्यांच्या म्हणून संत संगतीने येऊ. संत संतांची संगती सत्संग त्याच्यासाठी आपण म्हणतो. आणि तो सत्संग झाला की मग परमेश्वर आपल्याला सगळीकडे दिसायला लागतो. पण मग त्या भक्ताची अवस्था कशी होते ते संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला मध्ये सांगतात.
तुला